नमस्कार, अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे उपमा. उपम्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. जाडसर रवा आहे. इथे मी टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, हिरवी मिरची घेतली, 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. गॅसवरती कढई गरम करायला ठेवले. कढई गरम झाली, आता आपण त्यामध्ये रवा ऍड करूया. रवा असा जास्त भाजायचा नाही, थोडासा लालसर झाला की लगेच काढून घ्यायचा. आपला रवा आता इथे घालून तयार आहे. आता मी त्याला डिशमध्ये काढून घेते. आता मी त्यामध्ये तूप टाकते. मी तुपामध्ये बनवते, तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता. आता मी त्यामध्ये शेंगदाणे टाकते फ्राय करायला. मी टाकते यामध्ये ड्रायफ्रूट, काजू, बदाम, मनुके. याचा कलर आला ते काढून घ्यायचं. आता मी इथे कांदा बारीक चिरून घेते. तयार आहे. आता मी हिरवी मिरची कट करून घेते. मिरची पण कट करून ठेवली आहे. आता मी फोडणीला सुरुवात करते. जाऊन पुसायला करते. करून याचा कांदा घेऊन आपण मध्ये घालते जिरा. आता मध्ये याची तडतडली जिरा कांदे फ्राय करायचं. आणि टाकते हिरवी मिरची. हिरवी मिरची त्यामध्ये मी तेल टाकते. कांदा ऍड करते. छान असा फ्राय मिळेल. कांदा तुमचे त्यानंतर तेल घेते. मध्ये मध्ये खाली नाही. मी थोडे हिरवे वाटाणे पण ऍड करते. टोमॅटो घालते. टाकले ते टोमॅटो ऍड करते. आता मी त्यामध्ये पाणी टाकते. मी एक मध्यम आकाराचा तांबडा घेतलाय. पाणी टाकते. आता पाण्याला उकळी द्यायची मस्त. तिथे पाण्याला आता असा मस्त उकळी आले. त्यामध्ये मी थोडा थोडा ऍड करते. थोडा ऍड करायचा जेणेकरून त्याच्या मुरमुऱ्या होतात. खाली उतरायचं. गॅस स्लो करायचा. त्यामध्ये हळद ऍड केले की सगळं आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवण्यासाठी झाकण ठेवते. 2 ते 3 मिनिटासाठी स्लो करते. आपण झाकण काढून जाते. 2 ते 3 मिनिटं झाले. एकदम शिजलेला आहे. आता त्यामध्ये ड्रायफ्रूट शेंगदाणे फ्राय केलेले ऍड करते आणि मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करूया आणि कोथिंबीर आता
उपमा बनून तयार आहे. झटपट अशी रेसिपी 5 मिनिटात होणारी. घरात लहान मुलं सर्व आवडीने खातील. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.